नमो आदेश मित्रांनो, आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत। घरात अशी 5 वस्तू असतात जी तुमची नकळत तुमची प्रगती थांबवतात, पैसा येऊ देत नाहीत आणि घरात नेहमी ताणतणाव ठेवतात। तुम्ही कितीही मेहनत करा, कितीही पूजा करा, पण जर या वस्तू घरात असतील तर श्रीमंती कधीही टिकणार नाही। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला पहिली अशी वस्तू सांगणार आहे जी बहुतांश लोकांच्या घरात असते। मित्रांनो, तुमच्या घरात एखादी तुटलेला किंवा बंद पडलेली घड्याळ आहे का? असेल तर लक्ष द्या। वास्तुशास्त्रानुसार तुटलेली किंवा बंद पडलेली घड्याळ म्हणजे थांबलेलं काळ, बॅड टाईम मानला जातो। याचा अर्थ काय? तुमच्या आयुष्यातील प्रगती थांबते, पैशाची आवक कमी होतो आणि सतत अडचणी येऊ लागतात। विचार करा, घड्याळ वेळ दाखवतं आणि जर तेच बंद असेल तर तुमच्या आयुष्यातील वेळ पण जणू थांबतो। म्हणून जर घरात कुठेही तुटलेली किंवा बंद घड्याळ असेल तर ते लगेच दुरुस्त करा किंवा घराबाहेर काढून टाका। हे एक छोटंसं पाऊल तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकते। पण थांबा, ही तर फक्त सुरुवात आहे। पुढे मी तुम्हाला दुसरी अशी वस्तू सांगणार आहे जी घरात असेल तर गरिबी कायमची घरात असते। दुसरी वस्तू जी अनेकांच्या घरात असते पण त्याचा परिणाम खूप भयंकर असतो। मित्रांनो, तुमच्या घरात कुठेही तडा गेलेला किंवा तुटलेला आरसा आहे का? असेल तर लगेच सावध व्हा। वास्तुशास्त्र आणि आध्यात्मिक मान्यतेनुसार तुटलेला आरसा म्हणजे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करणारी वस्तू आहे। असा आरसा घरात ठेवला तर घरात सतत वाद होतात, पैशाची बचत होत नाही, मन नेहमी अस्थिर राहते, कारण आरसा आपल्या ऊर्जेला परिवर्तित करतो आणि जर तुटलेला आरसा असेल तर तो चांगली ऊर्जा पण तुटूक स्वरूपात परत देतो। म्हणजेच तुमच्या आयुष्यातील सुख आणि समृद्धी देखील तुटूक होते। उपाय करा, घरात कुठलाही तडा गेलेला किंवा तुटलेला आरसा असेल तर तो लगेच घराबाहेर काढून टाका आणि नवीन स्वच्छ आणि पूर्ण आरसा लावा। यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि पैशाची आवक हळूहळू सुधारेल। पण मित्रांनो, ही फक्त दुसरी वस्तू आहे। पुढे मी तुम्हाला अशी वस्तू सांगणार आहे जी घरात असेल तर लक्ष्मी कधीच घरात टिकत नाही। आता आपण येतो तिसऱ्या आणि खूप धोकादायक वस्तूकडे, जी अनेकांच्या घरात असते पण लोक दुर्लक्ष करतात। मित्रांनो, तुमच्या घरात किंवा बाल्कनीत अशी झाडे आहेत का जी पूर्ण वाळलेली आहेत किंवा अर्धवट सुकलेली आहेत? असेल तर खूप मोठा संकेत आहे। वास्तुशास्त्रानुसार वाळलेली झाड म्हणजे मृत ऊर्जा, डेड एनर्जीचं प्रतीक आहे। याचा परिणाम काय होतो? घरात नेहमी उदास वातावरण राहते, पैशाची आवक थांबते आणि प्रगतीमध्ये अडथळे येतात। विचार करा, झाड म्हणजे जीवन आणि जर ती झाड वाळलेली असेल तर ती तुमच्या आयुष्यात नकारात्मकता पसरवते। उपाय करा, घरात कुठेही वाळलेली किंवा सुकलेली झाड असेल तर ती लगेच काढून टाका। त्याऐवजी हिरवी, ताजी आणि जिवंत झाडे लावा। यामुळे घरात सकारात्मकता, ऊर्जा वाढेल आणि लक्ष्मीचा वास होऊ लागेल। पण थांबा, आता आणखीन 2 वस्तू बाकी आहे। मित्रांनो, आतापर्यंत आपण 3 गोष्टी पाहिल्या: तुटलेली घड्याळ, तुटलेला आरसा, वाळलेली झाड। पण आता ती 4थी वस्तू आहे। ती खूप जवळपास प्रत्येक घरात आढळते आणि तिला लोक पूर्णपणे दुर्लक्ष करतात। मित्रांनो, तुमच्या घरात देवघरात अशी मूर्ती आहे का जी तुटलेली आहे किंवा ज्याला तडा गेला आहे? असेल तर हे खूप गंभीर आहे। धार्मिक मान्यतेनुसार तुटलेली देवाची मूर्ती घरात ठेवणे अशुभ मानले जाते। याचा परिणाम काय होतो? पूजा करूनही मनाला शांती मिळत नाही, घरात सतत अडचणी येतात आणि आर्थिक स्थिती सुधारत नाही, कारण देवाची मूर्ती म्हणजे श्रद्धा आणि ऊर्जा याचं प्रतीक आणि जर हीच तुटलेली असेल तर ती सकारात्मकता, ऊर्जा योग्य प्रकारे देऊ शकत नाही। उपाय करा, तुटलेली किंवा खराब मूर्ती कधीही देवघरात ठेवू नका। ती मूर्ती आदराने पाण्यात विसर्जित करा किंवा एखाद्या पवित्र ठिकाणी ठेवून द्या आणि त्या जागी नवीन स्वच्छ आणि मूर्ती ठेवा। त्यामुळे तुमच्या घरात पुन्हा सकारात्मक ऊर्जा येईल आणि लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू लागेल। मित्रांनो, आता फक्त 1 वस्तू बाकी आहे आणि ती सर्वात धोकादायक आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, तुमच्या घरात अशी वस्तू आहे का? जुने कपडे जे तुम्ही वापरत नाही, तुटलेली भांडी, खराब इलेक्ट्रॉनिक्स किंवा नको असलेला कचरा? असेल तर हे तुमच्या गरिबीचं मोठं कारण असू शकतं। वास्तुशास्त्रानुसार घरात साठलेला कचरा म्हणजे अडकलेली ऊर्जा, ब्लॉकेड एनर्जी। याचा परिणाम काय होतो? पैसा येतो पण टिकत नाही, घरात नेहमी जडपणा जाणवतो, नवीन संधी येत नाही, कारण जिथे कचरा असतो तिथे सकारात्मक ऊर्जा कधी टिकत नाही। उपाय करा, आठवड्यातून एकदा तरी घर साफ करा, न वापरणाऱ्या वस्तू दान किंवा काढून टाका। घर जितकं स्वच्छ आणि मोकळं ठेवलं तितकीच सकारात्मक ऊर्जा वाढते।
मित्रांनो, या 5 गोष्टी छोट्या वाटतात पण त्याचा परिणाम खूप मोठा असतो. जर तुम्ही आजपासून या गोष्टी घरातून काढून टाकल्या तर तुमच्या आयुष्यात बदल नक्की दिसेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या नाथ संप्रदाय चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, कारण अशाच उपयुक्त आणि रहस्यमय माहिती आम्ही घेऊन येत राहणार आहोत.